चिखलदरा नगर परिषद हद्दीत आदिवासी नागरिकांना डावलून पैसे घेऊन दिला जातोय घरकुलचा लाभ। घोटाळ्याचं प्रकरण येणार बाहेर। चिखलदरा नगर परिषद हद्दीत आदिवासी नागरिकांना हक्काचे घरकुल मिळावे म्हणून सरकार उपाययोजना करते, परंतु स्थानिक आदिवासी गरीब लोकांना डावलून स्थानिक प्रशासनाने धनदांडगे व राजकीय हस्तक्षेपामुळे इतरांना घरकुलचा लाभ देत असल्याचा आरोप सचिन गोरले यांनी केलाय। अनेक वर्षापासून मूळ निवासी यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही, मात्र बाहेर ठिकाणी तात्पुरतं वास्तव्यास असलेल्या नागरिकांना तात्काळ घरकुल जागा PR कार्ड देण्यात येते, त्यामुळे गरीबावर अन्याय होत असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। अन्यायाला वाचा फोडण्याकरता आपण पुढील काही दिवसात नगर परिषद प्रशासनाविरोधात आंदोलन उभा करून अनेक लाभार्थ्यांना उपोषण घेऊन करणार असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलंय। नगर परिषदेच्या भ्रष्ट कारभाराला येथील जनता कंटाळली असून मूळ निवासी आदिवासी नागरिकांवर अन्याय होत असल्याचा संताप नागरिकांनी व्यक्त केला। नगर परिषद हद्दीतील बेकायदेशीर लोकांना अनेक योजनेचा लाभ मिळू शकतो, परंतु मूळ निवासी असलेल्या आदिवासींना यापासून वंचित ठेवलं जात असल्याचं मत ध्रुवे यांनी व्यक्त केलंय। याबाबतची माहिती संबंधित नगर परिषद मधील कर्मचारी यांना विचारली असता शबरी घरकुल योजना, घरकुल रमाई घरकुल योजना व प्रधानमंत्री घरकुल योजनेचे अनेक प्रकरण 2018 पासून ते आतापर्यंत प्रस्ताव प्रलंबित असल्याचे प्रशासनातील संबंधित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले। काही ठिकाणी लाभार्थ्यांच्या जागेची अडचण झाली असून लवकरच त्यावर मार्ग काढण्यात येईल असं मत त्यांनी व्यक्त केले। मरीमपूर व काही जवळच्या परिसरातील नागरिकांना योजनेचा लाभ देण्यात येईल असंही मत सूत्राकडून व्यक्त करण्यात आलेलं आहे। मात्र चिखलदरा नगर परिषदेत अनेक बेकायदेशीर नागरिकांना घरकुल देऊन आदिवासींवर अन्याय होत असल्याचं स्पष्ट झालंय। ब्युरो चीफ प्रेमदास तायडे, मेळघाट। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.